नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 27 जानेवारी आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा या तारखेपासून तर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला जे वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासून राज्यामध्ये थंडी जाणवत आहे सकाळच्या दरम्यान आणि रात्रीसुद्धा आपल्याला थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आता इथून पुढे जे आहे थंडीमध्ये थंडीचे प्रमाण आपल्याला कमी कमी होत जाणार आहे. आणि राज्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून ते जवळजवळ 5 फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस आपल्याला कोणत्या भागामध्ये पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांची जी काही आपली शेतीची कामे राहिली असतील तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे येत्या 4 ते 5 दिवसामध्ये आपली करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा 1 तारखेपासून पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता 1 तारखेच्या दरम्यान जो पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे तो पाऊस आपल्याला जे आहे लातूर, परळी, परभणी, हिंगोली, नांदेड आणि माजलगाव या भागामध्ये पाहायला मिळेल. 1 तारखेला या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो 2 तारखेच्या दरम्यान हा पाऊस आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे अकोला, अमरावती, नागपूर, लोणार, अ, पुसद आणि जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या भागामध्ये आपल्याला जे आहे 2 तारखेदरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे हवामान ढगाळ वातावरण आपल्याला 1-2 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि 3 तारखेदरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपला 3 तारखेच्या दरम्यान पावसाचा जोर वाढेल. 3 तारखेदरम्यान आपला बारामती, जेजुरी, दौंड, पुणे, खेड, अहमदनगर, जुन्नर, श्रीरामपूर, पैठण आणि जे आहे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, सिल्लोड, चाळीसगाव, चिखली, खामगाव, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, सिकरी आणि जे आहे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर असाच जो पट्टा आहे तो या पट्ट्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला 3 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. 3 तारखेदरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. अ, आणि 4 तारखेला सुद्धा जे आपल्या राज्यामध्ये हा पाऊस त्याच भागामध्ये राहील. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो 5 तारखेला सुद्धा त्याच भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला फक्त 1 तारखेपासून ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा पाऊस आपल्याला जे आहे भाग बदलत राहणार आहे. काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडेल, तर काही भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो 1 आणि 2 तारखेदरम्यान आपल्याला जे आहे पावसाचा जोर म्हणजे हलका ते रिमझिम राहील. फक्त 3 आणि 4 तारखेदरम्यान थोडंफार जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस मराठवाडा तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे मुंबई, पुणे आणि कोकण भागातील थोडाफार काय भाग आणि विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जी आहे पाहायला मिळेल. आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये काही पावसाचे वातावरण राहणार नाही. फक्त लातूर जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला 1 आणि 2 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जो पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागामध्ये थोडंफार आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आणि थोडंफार म्हणजे फक्त ढगाळ वातावरण त्या भागामध्ये पावसाची म्हणजे ढगाळ वातावरण राहील. सोलापूर, तुळजापूर, पेठ, लातूर आणि बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा या भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो 1, 2, 3 तारखेदरम्यान थोडंफार ढगाळ वातावरण राहील. कुठेतरी पडला तर थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 3 आणि 4 तारखेदरम्यान जो पाऊस पाहायला मिळणार आहे तो पाऊस सगळ्यात जास्त बारामती, दौंड, जेजुरी, पुणे आणि खेड या आसपासचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण जास्त पाहायला मिळेल. तसेच अहिल्यादेवी नगर या भागामध्ये सुद्धा पाऊस राहील. अहिल्यादेवीनगरचा जो आसपासचा संपूर्ण जिल्हा आहे त्या भागामध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त जे आहे वैजापूर या भागामध्ये राहील आणि पैठणचा थोडाफार काही भाग या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला 3 आणि 4 तारखेदरम्यान पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये या पावसामध्ये वातावरणामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. त्यामुळे आता जे आता सध्या आपलं दिसत आहे त्यानुसार आपण या ठिकाणी अंदाज शेतकऱ्यांना सांगत आहे.
वातावरणामध्ये जर अचानक थोडाफार बदल झाला तर शेतकऱ्यांना जे आहे 1 तारखेच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांना आपला अंदाज जे आहे शेतकऱ्यांना दिला जाईल. वातावरणामध्ये जर अचानक बदल झाला तर आता 1 तारखेपासून ते 5 तारखेदरम्यान पावसाचे वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि हा पाऊस सर्वदूर नसून फक्त जे आहे कुठेतरी म्हणजे काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. जास्त पाऊस पडणार नाही. हा पाऊस फक्त 5 फेब्रुवारीपर्यंतच राहील आणि त्यानंतर पावसाचे वातावरण जे आहे पुन्हा एकदा हवामान पूर्ण एकदा कोरडे राहणार आहे. आणि आता इथून पुढं राज्यामध्ये जे आहे थंडीमध्ये थंडी कमी होत जाणार आहे. आता इथून पुढं थंडीचे प्रमाण कमी होईल. 1 तारखेनंतर 1 तारखेच्या दरम्यान पाऊस म्हणजे थंडी पूर्णपणे आपल्याला थोडीफार कमी जाणवेल 1 ते 5 तारखेदरम्यान. कारण की त्या त्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण त्या भागामध्ये 1 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान थंडी आपल्याला कमी जाणवेल. सध्या आता आज आहे उद्याच्याला आहे 27 फेब्रुवारी, आपलं 27 जानेवारी. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 27 आणि तारखेपासून ते जवळजवळ 31 जानेवारीपर्यंत राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 1 तारखेपासून वातावरणामध्ये बदल होईल. 1 तारखेपासून राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर शेतकऱ्यांना आपण असेच हवामान अंदाज देत असतो आणि शेतकऱ्यांना आदल्या दिवशीच पावसाची सतर्क म्हणून अंदाज आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, कुठे पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार, कोणत्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार, हे सुद्धा आपण जे आहे वातावरणामध्ये 1 तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 जानेवारीच्या दरम्यान आपण जे आहे हे शेतकऱ्यांना सांगितलं जाईल. आणि सध्या जे आपलं वातावरणामध्ये आपलं सध्या दिसत आहे त्यानुसार आपण या ठिकाणी अंदाज दिलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी. आणि शेतकरी मित्रांनो, तुमची काही जी शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची, ते शेतीची कामे हे करून घ्यावीत या 4 ते 5 दिवसामध्ये. तर धन्यवाद.